बौद्धगया येथील महाबोधी विहाराचे नियंत्रण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या. वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन. याबाबत सविस्तर वृत्त असे की सम्राट अशोक यांनी इसवी पूर्व 3ऱ्या शतकात महाबोधी महावीराचे बांधकाम केले. तथागत बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील नव्हे तर जगभरातील बौद्ध अनुयायी, भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात. मात्र या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी सन 1992 पासून आंदोलने होत आहेत. पण तरीसुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 19 मार्च 2025 रोजी धुळे शहरातील जेल रोड परिसरात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले व माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष महेंद्र महाले, बीटी अहिरे सर, देविदास जगताप, वंचित बहुजन आघाडी संघटक शंकर खरात, जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर मनोहर वाघ, रविकांत वाघ, शिरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ, सुरेश लोंढे, वंचित तालुका महासचिव सिद्धार्थ वाघ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भिल, संग्राम बनकर, सचिव इंदर वाघ, महिला माजी जिल्हाध्यक्षा कल्पना सामुद्रे, योगेश पगारे, सागर चव्हाण, अनिल वाघ, विशाल महाले, डॉक्टर भांबरे, प्रशांत वाघ व मोठ्या संख्येने समता सैनिक आणि समाज बांधव उपस्थित होते. बुद्ध विहार आहे बुद्धगयामध्ये जे सम्राट अशोक यांनी बनवलेलं आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये जे कारभार चालतो आहे तो त्या ठिकाणी 4 बुद्ध कमिटी मेंबर आहेत, 4 हिंदू आहेत आणि 5वा जो कमिटी मेंबर आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टरसुद्धा 100% हिंदू असला पाहिजे. म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्ध विहाराची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची म्हणण्यापेक्षा ते ब्राह्मणांची असली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात, जे तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही. तर त्या ठिकाणी कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते. आणि हे बुद्ध विहार मुक्तीसाठी गेल्या 3 दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत, परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे 12 तारखेला या बुद्धगया मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे. त्याचप्रमाणे धुळ्यात देखील आम्ही 18 तारखेला आज रोजी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. जय भीम, जय बुद्ध.